पुढचा पाहूया. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म यदीदृशम्. पहिल्या ओळीत आघात नाहीये. दुसऱ्या ओळीत पहा. एतद्धि तच्या खाली, दुर्लभ दूच्या खाली, रच्या डोक्यावर अनुस्वार आहे, लचा उच्चार, जन्म जच्या खाली. अथवा योगिनामेव इथे थांबूया. कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरल इथे थांबूया. लोके जन्म यदीदृशम्. आता दुसऱ्या प्रकारचे जे योगी आहेत म्हणजे निष्काम कर्मयोगी किंवा निष्काम उपासक, यांच्या जीवाची गती काय असते हे भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात. ते म्हणतात पहा. श्रीमताम योगिनाम कुले एव भवति धीमताम. योगिनाम म्हणजे ज्ञानी आणि योगी अशा कुळामध्ये जन्म घेतो माणूस. ईदृशम म्हणजे अशा प्रकारचा माणूस ज्ञानी योगी कुळामध्ये जन्म घेतो. यत एतत् जन्म, जो हा जन्म आहे तो लोकेही दुर्लभ धर्म, या संसारात निसंशयपणे अत्यंत दुर्लभ असा आहे. वैराग्यवान माणूस त्या स्वर्गादी लोकात न जाता ज्ञानवान योग्यांच्या कुळामध्ये जन्म घेतो. अशा प्रकारचा जो हा जन्म आहे तो या संसारात निसंशयपणे अत्यंत दुर्लभ आहे. जे योगी आहेत, निष्काम कर्मयोगी, निष्काम उपासक, साधक, यांच्या जीवाची गती काय असते ते भगवंत आपल्याला सांगतायत. जो निष्काम भक्त आहे तो कसा आहे? दैवी गुण संपन्न, विवेक वैराग्य युक्त आणि सत्वगुणी. त्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे, पण अजून काही कारणाने पूर्ण ज्ञानी झालं नाही आणि त्यातच प्रारब्धाने त्याचा शरीराचा नाश झाला, मृत्यू झाला त्याचा. अशा प्रकारच्या योग्याला सुखोपभोग भोगण्याची इच्छाच नाही. त्याची एकमेव इच्छा भगवंताची उपलब्धी हीच आहे. त्यामुळे शरीराच्या मृत्यूनंतर कोणताही अडथळा न येता तो जीव लगेच भगवंताकडे पुढील वाटचाल करण्यासाठी अत्यंत शुद्ध, संयमी, त्यागमय जीवन असलेल्या ध्यान धारणा करणाऱ्या योग्यांच्या कुळातच जन्माला येतो. ही कुळं श्रीमंत असतील किंवा नसतील, पण त्यांच्याकडे आचारांची, ध्येयांची श्रीमंती फार मोठी असते. अशा घरात जन्माला येणाऱ्या मुलावर अगदी लहानपणापासून संस्कार होतात. ते वैराग्याचे, विवेकाचे, भगवंताच्या भक्तीचे किंवा योगशास्त्राच्या अभ्यासाचे. भगवंताची भक्ती हा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे असं लहानपणापासूनच त्यांच्या मनावर ठसवलं जातं. संसारात हे गरजेचं पण आहे, कारण यश हे काही केवळ आपल्या कर्तृत्वाने मिळत नाही, तर भगवंताची इच्छा आणि आपलं कर्तृत्व हे एकत्र आलं तरच कोणत्याही क्षेत्रात माणसाला यश प्राप्त होत असतं. हे तर निश्चित आहेच. म्हणून लहानपणापासून देवापुढे उभं राहून म्हणायला पाहिजे की देवा, दिवसेंदिवस तुझी भक्ती आणि प्रेम वाढते. योग्यांच्या कुळात मुलांना निष्काम भक्तीचं महत्व हे शिकवलं जातं. त्यांच्यावर संस्कार केले जातात भगवत प्राप्तीचे, म्हणून त्यांची प्रगती होते वेगळी. पण ज्या कुळात त्यांचे जन्म होतात ती कुळ सामान्य नसून योगी कशी असतात, जसं आद्य शंकराचार्य ज्या घरात जन्माला आले त्यांच्या आई वडिलांनी कडक तपाचरण करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलेलं होतं. किंवा श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, दत्तावतार यांची
पण जन्मकथा तशीच की त्यांचे आई वडील जीवन तपस्वी होते. गोंदवलेकर महाराज, त्यांच्या घरात पण अनेक पिढ्या विठ्ठल भक्ती होती. पण गोंदवलेकर महाराज स्वतः रामभक्त. एकनाथ महाराज तर अशा घरात जन्माला आले की त्यांचे पूर्वज भानुदास यांनी प्रत्यक्ष विठ्ठलाला कर्नाटकातून महाराष्ट्रात म्हणजे पंढरपूरला आणलेलं आहे. अशा घराण्यात एकनाथांसारखी असामान्य माणसं जन्म घेतात. साधकांना पुनर्जन्म कुठं आणि कसा प्राप्त होतो हे ह्या 2 श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे शंकराचार्य असं म्हणतात की आधी मनुष्य जन्म प्राप्त होणं, त्यात मोक्ष प्राप्तीची इच्छा आणि प्रयत्न असणं, त्यात महापुरुषांचा संतांचा आश्रय, या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पण त्या निष्काम कर्मयोग्याच्या बाबतीत या एकत्र आलेल्या दिसतात आपल्याला. श्लोक असा म्हणायचा म्हणजे अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म यदीदृश